तर प्रदीपजी, जसं तुम्ही आता मंगेश पाडगावकरांच्या कवितेने तुमच्या कार्याचा उल्लेख केला आणि खूप सुंदर तुम्ही तुमच्या कार्याबद्दल आम्हाला सांगितलं. तर असं असतं ना, आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक पहिला व्यक्ती, प्रत्येक पहिला जो जी घटना असते ती आपल्या लक्षात राहते. तर तसंच हे कार्य जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा तुमच्यापर्यंत आलेला पहिला गरजवंत तुम्हाला आठवतो का? हो, नक्कीच. पहिला गरजवंत त्यांना आम्ही दिली 16 फेब्रुवारी 2022ला मदत. ती एक विधवा महिला होती. अच्छा. जिचा पती कोरोनामध्ये मरण पावला होता आणि ती बाई माजरीची होती. तृप्ती भीमप्रिय बुरचोंडे तिचं नाव. अच्छा. तिला 2 मुलं, लहान लहान मुलं. आणि त्या कालखंडात मग जेव्हा माझे एक मित्र आहेत बाजीरावजी उंदिरवाडे, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांना सांगितले की त्या बाईला खूप गरज आहे. ती आपल्या तशी ऑफिसमध्ये ती 2-3दा येऊन गेली पण त्यांना काही मदत मिळालं नाही. तर तुम्ही त्यांना काहीतरी मदत करा. तर त्यांना मग टी स्टॉल लावण्यासाठी आपण मदत केली. पण त्या माजरीला आमचं जाणं म्हणजे कसं आम्ही गेलो नाही, कारण त्यांच्याकडून जाणं म्हणजे आम्हाला 3-4 हजार खर्च होतात गाडीमध्ये आणि 5,000 द्यायचा आणि 3,000 खर्च काय कोणी सांगितलं. मी त्यांनाच बोलवलं आपल्या रेस्ट हाऊसला आणि विश्रामपूर परिसरात माननीय DK आडीकर साहेब ते आमचे मित्र आहेत, दलित मित्र आणि आदिवासी मित्र, बहुजन लढा संपादक ते होते, ससानाका सर होते, बाजीरावजी उंदिरवाडे होते आणि काही इतर मित्रमंडळी होती. तर त्या आमच्या सोबतीने आम्ही त्यांना त्या महिला तृप्ती भीमप्रिय बुरचोंडे या विधवा महिलेला आपण पहिली मदत केली आहे चहाचं टपलं. जे जेणेकरून आमची उद्देशच आहे की महिलांनी आत्मनिर्भर व्हावं. म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी आहेत आता त्या काही काम नाही करत आहेत, ते आळशी झाल्यात. म्हणजे कसं आहे, कोणाला फुकट देऊ नये माझ्या मदत नाही आहे. त्यांनी स्वप्रेरणेने काहीतरी काम करून पैसे घ्यायला पाहिजे. तर ती बाई मग त्यांनी टी स्टॉल लावला आणि तिथून आपल्या मग त्या 2 मुलांना ते पोचत आहे. तर ते मग 2022 म्हणजे 16 फेब्रुवारी 2022 आणि जेव्हा सरांनी सांगायचं राहिलं, जेव्हा सरांनी पैसे दिले सेपरेट सरांनी, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की साहेब मी माझं चांबडं गाव तुम्हाला दिलं म्हणे 1,000 रुपये. ते म्हणे सर तुम्ही असं का म्हणताय, खूप मोठी माणसं, व्यंगचित्रकार, साहित्यिक, काष्ठशिल्पकार, तुमचं नाव खूप मोठं आहे. नाही म्हणे मला पेन्शन मिळत नाही. एकदम मी अवाक झालो, अवाक. एखादी वित्तलाभ नाकारणे त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते त्यांच्यामध्ये आहे. पण त्यांच्या स्मृतीला मी आत्ताही सॅल्यूट करतो. म्हणजे सांगायचं की मला राहून गेलो मग अशी खरोखर म्हणजे एखादा माणूस ते निर्व्याजपणे आपलं इतकं लाख रुपये नाकारतोय महिन्याचे, हे सोपं काम नाही आहे. आणि म्हणत आणि बिलंदर म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांनी जे ठरवलं ते आपण ते वागलेत, बंडखोर वृत्ती. आणि शेवटी माझ्या ध्येयाचं काय करायचं त्यांनी केलं आणि आता ते आपल्या डोळ्यात जग बघत आहेत. विषयाचा भाग नाही आहे परंतु सांगतोय ते म्हणजे त्यांचं ते कार्य फार मोठं आहे. सगळ्यांचं कार्य तर फारच महान होतं आणि त्यांच्या प्रेरणेतून तुम्ही इतकी सुंदर ही संस्था जी उभी केलेली आहे, आज त्याद्वारे तुम्ही अनेक गरिबांना मदतीचा हात दिलेला आहे. तर याच याच्यामध्ये जेव्हा आपल्याला काही असं आपण मदत करतो, जसं आता तुम्ही फक्त रुग्णांनाच नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी सुद्धा मदत केली, तर असे काही तुमच्या बद्दल किंवा तुमच्या सहकार्यांना सुद्धा तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव असतील की जे अगदी हृदयाला स्पर्श करून जाणारे अनुभव असतील, की कोणी येऊन तुम्हाला बोलले असतील किंवा असे असतात आपल्या आयुष्यात अनुभव आलेले असतात आणि आपल्याला पुन्हा एक प्रेरणा मिळते की अरे हा मी जे काम करतोय ते खरंच खूप छान आहे. तर असे काही अनुभव असेल तुम्ही किंवा तुमचे सहकारी तर नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला. नाही, अनुभव म्हणजे कसे आहेत, बरेचदा डोळे बोलकी असतात, त्यांना काय म्हणायचं आहे त्यांनी शब्दामध्ये जर त्यांनी त्याच्यामध्ये जर ते नाही म्हटलं शब्दामध्ये बोलून जर दाखवलं नाही, त्याचे डोळे जे असतात ना ते बोलून जातात. बरेचदा आम्ही जातो तर त्यांच्या त्या डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू दिसतात, कृतज्ञतेचे भाव दिसते शेवटी. आणि ते दुसरी गोष्ट आम्ही ते काय प्रश्न कसा पडला, आम्ही काही कोणाचा उपकार करत नाही. ते कांताला माणूस जन्म मिळाला तो त्याला लोकांच्या अर्थकारण म्हणजे लोकांच्या अर्थातून म्हणजे अर्थ म्हणजे पैसा आपण आम्ही ते करतो आहोत. आणि पुष्कळ ठिकाणी हाच अनुभव आलेला आहे, त्यांना एक कृतज्ञतेचे भाव त्यांच्या चेहऱ्याचे असतात पण ते बोलून बऱ्याचदा बोलून दाखवत नाही. पण मला एक विशिष्ट महिला चौरे म्हणून आहेत, त्यांनी अर्ज पण केला होता, चौरे अरे बाईचं नाव नाही,
तिथे त्यांचं असतंय अनिता चौरे हा. त्या महिलेविषयी मला सांगावं वाटते. इथं त्या जटपुरा गेटवर त्यांचं घर आहे. काही नवरा कुठेतरी त्या याच्यामध्ये काम करतो, कृषी बाजार समितीमध्ये, असंच आपल्या काय म्हणतात त्याला, हे आहे चपराशी म्हणा किंवा सेकोडी वगैरे. आणि ती बाई पॅरिसनी आजारी होती. तिला कोणतरी कळवलं की अशा एक संस्था आहे ती मदत करते. तिने मला काही डॉक्युमेंट्स आणून दिले. पण जेव्हा तिनं बघितलं मला आणि हे बघितले, तिने डॉक्युमेंट दिले, बघा सगळे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड. तिला एक मुलगी स्वीटी, ती सध्या MPSC UPSC तयारी करत आहे. आणि एक मुलगा आहे, तो वाटते शिकत आहे 12वीला वगैरे. तर जेव्हा त्यांना द्यायचं होतं मदत, मी त्यांना फोन केला, त्यांनी हे आणून दिलं. पण म्हणे मग नंतर काय माहीत त्या बाईचं म्हणजे मूड बदलला की त्यांचं साहेब म्हणे मी आता बरी आहे. बघ असं होत नाही, लाडक्या बहिणी 1,500 रुपयासाठी तळफळ करतात. आणि ही लाडकी बहीण आमची, आता मी बहीण म्हणतो, तिने मिळालेली मदत नाही मदत नाही नाकारली म्हणे. नका येऊ साहेब, ताई म्हणजे यायचं आहे, कधी येऊ सांगा. नाही म्हणे साहेब आता कशाला येता म्हणे, तुम्ही माझ्यापेक्षा अति गरजू असेल त्या लोकांना द्या. अरे वा. हो बरं, ती काय खूप मोठी नाही आहे, म्हणजे मन किती मोठं असतं. त्या मोठ्या मनाचा परिचय त्या बाईने करून दिला. मग नका येऊ म्हणे, माझ्यापेक्षा काही लोक पुन्हा अधिक, आता माझं काम झालं म्हणे, मी सध्या कामाला लागेल थोडीशी, आता बऱ्यापैकी झाली, घरच्या घरी थोडी शिलाई मशीन चालून राहिली म्हणे, मी आता 2 पैसे कमवत राहिली म्हणे, तर मला आता गरज नाही, तुम्ही मला नका देऊ. ते का त्या ताईला मी सॅल्यूट करतो. आणि त्या चौरे, तर असे पण अनुभव आले आहेत. छान. असे अनुभव आपल्या आयुष्यात येतच असतात आणि खरंच असे अनुभव आले की अजून प्रेरणा पण मिळते आपल्याला काम करण्याची. तर तुमच्या सहकाऱ्यांनाही असे काही ना काही अनुभव असतील तर मी भगत साहेबांना, होरे साहेबांना आणि केवार सरांना नक्कीच विनंती करेल की त्यांनी त्यांचेही अनुभव शेअर करावे.